नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवू शकते. रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच हा इशारा असल्याने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागाने प्रामुख्याने 23 मार्च ते 25 मार्च 2026 या दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 23 मार्च रोजी पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात होऊ शकते. यात प्रामुख्याने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. 24 मार्च या दिवशी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 मार्च रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या भागात पावसाची हजेरी लावू शकते. कोकण आणि मुंबईत मात्र पावसाची शक्यता कमी असून तेथे उष्णतेचा तडाखा कायम राहील, असे हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. हवामान अंदाज उपलब्ध माहिती आणि मॉडेल्सवर आधारित आहे. हवामानात बदल होऊ शकतो, त्यामुळे अंतिम निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती तपासा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.